अध्यक्ष महोदय, सरकारने शेतकऱ्यांसाठी पीक विमा 1 रुपयामध्ये केला आणि प्रत्येक शेतकऱ्याने हा पीक विमा भरण्याचं काम त्या ठिकाणी केलं। परंतु अध्यक्ष महोदय, ही जी काही पीक विमा कंपनी आहे त्या पीक विमा कंपनीचं नेमकं जे धोरण हे शेतकऱ्यांना मदतीचं आहे की शेतकऱ्यांना त्रास देण्याचं आहे ते अध्यक्ष महोदय लक्षात येत नाही। गेल्या वर्षी खरीपाच्या हंगामामध्ये माझ्या चिखली विधानसभेतल्या 1,44,000 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पीक विमा भरला होता। त्याच्यापैकी 52,000 शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यात, परंतु प्रत्यक्ष फक्त 3,889 शेतकऱ्यांच्या तक्रारी ग्राह्य धरल्या गेल्या आणि जवळपास 48,989 शेतकऱ्यांच्या तक्रारी डिसीजचं कारण देऊन त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय फेटाळलेल्या आहेत। मला असं वाटतं अध्यक्ष महोदय, पीक विमा हा शेतकऱ्यांचा हक्क आहे आणि हा हक्क शासनाने सरकारने त्यांना मिळवून दिला पाहिजे। महाराष्ट्रातील 288 विधानसभा क्षेत्रांतील एक विधानसभा म्हणजे चिखली विधानसभा मतदारसंघ। हा मतदारसंघ विकासापासून काही काळ वंचित होता, पण 2019 पासून या मतदारसंघात विकासाची गंगा वाहू लागली। त्याला कारण ठरलं ते म्हणजे या ठिकाणचं हुन्नर तरुण व्यक्तिमत्व श्वेताताई महाले पाटील, अर्थातच आमदार श्वेताताई। नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वाची छाप पडली आणि ताईने उत्साहात समाजकार्याला सुरुवात केली। काही काळातच त्यांनी आपल्याकडे कुशलतेने सगळ्यांना आपलंसं केलं आणि त्या सभापती झाल्या। सभापतीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचा कामाचा वेग वाढला आणि 2019 साली त्यांना भाजपाने चिखली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि पहिल्याच प्रयत्नात त्या प्रचंड मतांनी निवडून आल्या। नमस्कार, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मुंबईवरून थेट पोहोचलो आहोत बुलढाणा जिल्ह्यामध्ये। बुलढाणा जिल्ह्याबद्दल सांगायचं झालं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत या ठिकाणी बराच काळ काँग्रेसनं सत्ता उपभोगली। सुरुवातीला म्हणजे 95 पासून ते जवळपास 2004 पर्यंत या ठिकाणी भाजपाचं अस्तित्व होतं। त्याच्यानंतर पुन्हा काँग्रेस आलं आणि पुन्हा हा गड भाजपाने खेचून घेतला। असं असताना देखील काँग्रेस भाजपाचा असं हे खेळ चालू असताना एक स्त्री जेव्हा आपलं घर सांभाळतं तेव्हा ते आपलं घर हे नीटनेटकं ठेवत असतं। अशाच प्रकारे एक स्त्री राजकारणात उतरते आणि ह्या राजकारणामध्ये विधानसभा क्षेत्र जो असतो त्याला देखील ती नीटनेटकं कसं करू शकते याचं जिवंत उदाहरण पाहायचं असेल तर आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा क्षेत्रामध्ये आपण आलोत। आज विशेष म्हणजे श्वेता महाले पाटील हे आपल्यासोबत आहेत। आमदार श्वेता महाले पाटील यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये म्हणजे 2019ला त्यांनी आमदारकी या ठिकाणी मिळवली। जनतेने त्यांना भरभरून या ठिकाणी प्रतिसाद दिला। विशेष म्हणजे त्यांची राजकीय पार्श्वभूमी हे वडिलाकडूनच त्यांनी बाळकडू घेतलं होतं। राजकारणामध्ये त्यांची सुरुवात होती, पण असं असताना स्टेप बाय स्टेप ते पुढे गेलात आणि थेट आमदारकी गाठल्यानंतर या ठिकाणच्या जनतेला त्यांनी एक आपलंच केलं आहे। आज आपल्यासोबत आहेत भाजपाच्या श्वेता पाटील। मॅडम, महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही जेव्हा एकदम पहिल्या प्रयत्नामध्येच आमदारकीला उतरलात आणि पहिल्या प्रयत्नामध्ये जनतेने तुम्हाला कौल दिला, काय वाटतं की असं अचानक तुम्ही राजकारणात आलात आणि आमदार झालात? आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जे विकासात्मक राजकारण केलं, त्यांचं जे व्हिजन होतं ते डेव्हलपमेंटचं व्हिजन होतं आणि त्याच्यामुळे प्रभावित होऊन मी खरं तर राजकारणामध्ये येण्याचा निर्णय घेतला। साहजिकच आहे, मोदी साहेब ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षामधून आपण काम केलं पाहिजे, समाजकारण केलं पाहिजे ही भावना होती आणि जिल्हा परिषदेपासून मी माझी सुरुवात केली। जिल्हा परिषदचे सदस्य ते आज चिखली मतदारसंघाचे एक आमदार म्हणून त्या ठिकाणी माझा राजकीय प्रवास राहिलेला आहे आणि या प्रवासामध्ये मला खरी साथ जर कोणी दिली असेल तर त्या आमच्या संपूर्ण माता भगिनींनी दिली, माझ्या मतदारसंघातील माझ्या तरुण बांधवांनी दिली आणि सर्व ज्येष्ठ मंडळींनी या ठिकाणी जो एक मतदानरूपी मला आशीर्वाद दिला, सहकार्य केलं। संघर्षाचा जेव्हा काळ होता त्या संघर्षाच्या काळामध्ये सुद्धा ताई तुम्ही एकट्या नाही आहे, या मतदारसंघातले हजारो भाऊ तुमच्या पाठीशी आहे। हा जो आधार त्या संघर्षमय काळात होता, नक्कीच त्या आधारामुळे, त्या सहकार्यामुळे आज मी माझ्या मतदारसंघामध्ये यशस्वीपणे काम करू शकते। 2019 साली निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार होते, त्यामुळे निधीची कमतरता होती, पण 2.5 वर्षातच सरकार पडलं आणि महायुतीचे सरकार आल्यानंतर भरभरून निधी आला आणि केवळ 2.5 वर्षात आमदार श्वेता महाले पाटील यांनी कमी वेळात अधिकाधिक विकास केला। महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही
पहिल्यांदा आमदार झालात आणि 5 वर्षामध्ये अगदी भरभराटीनं या ठिकाणी विकास केलात. कोट्यावधीचा निधी तुम्ही आणलात, गावजोड प्रकल्प केलात, शेतामध्ये काही रस्ते केलात, गावाचा अंतर कमी केलात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी कमी काळामध्ये कसं शक्य झाल्या? महायुतीचं सरकार आल्यामुळे खरं तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. सुरुवातीला 2-2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं. या काळामध्ये कुठलाही विकास निधी आम्हाला मिळाला नाही आणि 2.5 वर्षामध्ये मात्र जेव्हा आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून भरभरून त्या ठिकाणी आम्हाला निधी मिळाला. फक्त निधी मिळून चालत नाही तर प्रशासनावरती एक पकडसुद्धा पाहिजे असते. ज्या काही तांत्रिक बाबी असतात त्या पूर्ण करून त्या ठिकाणी हे कामं करावे लागतात. तर नक्कीच या सगळ्या गोष्टी सांभाळून या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त विकास निधी आणून तो विकास निधी योग्य पद्धतीने त्याचं युटिलायझेशन कसं होईल हा सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. आणि आज त्याच्यामुळेच कुठल्याही गावामध्ये जा, अंतर्गत रस्ते असतील, 2 गावांना जोडणारे रस्ते असतील, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे पांधन रस्ते असतील, जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावखेड्यातल्या ज्या आमच्या माता भगिनी आहेत, ज्या वर्षानुवर्ष आपल्या डोक्यावरती हांडे वाहत होत्या, त्यांच्या डोक्यावरचे हांडे काढण्याचं काम असेल, हे सगळे कामं आम्ही त्या ठिकाणी करू शकलो. विदर्भामध्ये रोजगार कमी असल्यामुळे रोजगारासाठी येथील तरुण वर्ग शहराकडे वळत असतो आणि याला आतापर्यंत कारणीभूत असणार काँग्रेसचे सरकार होतं, असा घणाघात देखील त्यांनी यावेळी केला. महायुती सरकारच्या माध्यमातून लवकरच रोजगारासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आमदार श्वेता महाले पाटील यांनी सांगितलं आहे. अगदी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बुलढाणा जिल्हा म्हणजे अगदी या ठिकाणी तुम्ही बाबतीत खूप चांगलं कार्य केलं, पण बऱ्याच वेळेला बुलढाण्यातील बरेचसे तरुण मंडळी हे कामानिमित्त मुंबई पुण्याकडे वळतात. त्यांच्यासाठी काय उपाययोजना? आमचा जो बुलढाणा जिल्हा आहे हा विदर्भामध्ये येतो आणि आपण जर थोडंसं इतिहासामध्ये डोकावलं तर लक्षात येईल की काँग्रेसची सत्ता या महाराष्ट्रामध्ये खूप जास्त काळामध्ये होती आणि या काळामध्ये कायम विदर्भावरती अन्याय झाला. जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, महायुतीचं सरकार आलं, त्याच काळामध्ये विदर्भाला खरे सोन्याचे दिवस आले. आणि याच्यामध्ये जर का आपण पाहिलं तर 75 वर्षामध्ये 65 वर्षापर्यंत काँग्रेसचं सरकार होतं आणि 10 वर्षच भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं. त्याच्यामुळं आमच्या विदर्भातील, बुलढाणा जिल्ह्यातील माझ्या मतदारसंघातील तरुण बांधवांना नाईलाजाने रोजीरोटीसाठी त्या ठिकाणी मुंबई असेल, पुणे असेल, संभाजीनगर असेल या ठिकाणी जावं लागतं. मला आता मी खात्रीने सांगू शकेल, महायुतीचं सरकार हे उद्योगधंद्यांना चालना देणारं सरकार आहे. या 2.5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही ज्या भौतिक सुविधा आहेत त्याच्यावरती खरं तर जास्त भर दिला. ज्या प्राथमिक भौतिक सुविधा आहेत जसं रस्ते, नाली, पाणी, वीज, आता ह्या समस्या आमच्या जवळपास म्हणजे 100% तर अजून संपलेल्या नाही आहेत. आमचे प्रयत्न होते पण आम्हाला वेळ खूप कमी पडला. आजही प्रत्येक गावामध्ये जेवढे कामं आम्ही मंजूर केले त्या मंजूर कामापैकी 70-80% कामं पूर्णत्वास जाऊ शकले. बाकीचे कामं हे प्रगतीपथावरती आहेत. कालावधी कमी असल्यामुळे खरं तर एक ठोस असं उद्योगधंद्यासंदर्भात आम्ही करू शकलो नाही. परंतु भविष्यामध्ये जो माझ्या मतदारसंघातला जो शेतकरी आहे हा सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे, तर अशा या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यासाठी त्या ठिकाणी सोयाबीनवरतीच एखादं प्रोसेसिंग प्लांट टाकण्यासंदर्भात आम्ही विचार करत आहोत. आणि नक्कीच हा प्लांट आल्यानंतर स्थानिक भूमिपुत्रांना त्याच्यामध्ये न्याय मिळेल. त्यांना जास्तीत जास्त नोकऱ्या ह्या स्थानिकांनाच त्या ठिकाणी दिल्या जातील. चिखली विधानसभा क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची समस्यावर तोडगा काढत महिलांच्या डोक्यांवरील हंडा शेवटी आमदार श्वेता पाटील यांनी खाली उतरवला. महिलांच्या हाताला काम मिळावं यासाठी महिला सक्षमीकरण गरजेचं असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी महिलांसाठी तुम्ही डोक्यावरचा हंडा त्यांचा उतरवला आहे. लाडकी बहीण योजना आली, त्यांना थोडाफार आधार मिळाला आहे, पण त्याला परमनंटली आधार देण्यासाठी, महिलांना रोजगार देण्यासाठी काय प्रयत्न आहेत? तेच मी सांगते तुम्हाला, काँग्रेसने कायम विदर्भ मराठवाड्याच्या बाबतीमध्ये दुजाभाव केला. मोठे मोठे उद्योगधंदे विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये आले पाहिजेत अशा पद्धतीचं धोरणच कधी काँग्रेसचं नव्हतं. जेव्हा भाजपचं सरकार आलं त्याच वेळेला विदर्भामध्ये उद्योगधंद्याला चालना मिळाली. जेव्हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले, फडणवीस साहेबांच्या माध्यमातून अमरावती येथे एक पहिला टेक्सटाईल पार्क त्या ठिकाणी उभारला गेला विदर्भातला. त्याच्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार येईल आणि हे सरकार आल्यानंतर
मोठे उद्योगधंद्यांची निर्मिती आम्ही चिखलीमध्ये करू, बुलढाणा जिल्ह्यामध्ये करू आणि या उद्योगधंद्यांच्या माध्यमातून आमच्या गोरगरीब माता भगिनींना सुद्धा परमनंटली एक उत्पन्नाचं स्तोत्र या ठिकाणी निर्माण होईल. आमदार असताना पहिल्याच प्रयत्नात भरपूर विकास काम केले, परंतु पुढील 5 वर्षांच्या कालावधीत जास्तीत जास्त विकास करता यावा, त्याचबरोबर नवीन पिढीसाठी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण मिळावे यासाठी देखील मी प्रयत्नशील असेल, असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर पुढील 5 वर्षाचा नियोजन आराखडा त्यांनी देशोन्नतीच्या समोर मांडला आहे. अगदी शेवटचा प्रश्न, महत्त्वाचा मुद्दा आहे की गेल्या 5 वर्षामध्ये तुम्हाला 2.5 वर्षच मिळालं आहे, ज्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही पुरेपूर प्रयत्न केला असं सांगता, पण पुढच्या 5 वर्षाचे ध्येय धोरणं काय आहेत? पुढच्या 5 वर्षामध्ये आम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गोरगरीब शेतकऱ्यांचे मुलं शिकतात अशा जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या आम्ही डेव्हलप करणार आहोत. CBSE स्कूल त्या ठिकाणी करणार आहोत. नगरपालिकेच्या शाळा आहेत चिखली शहरामधल्या, की ज्या शाळेमध्ये चिखली शहरातला मजूर वर्ग जो आहे त्यांचे मुलं शिक्षण घेतात. पुढच्या याच्यामध्ये शाळा, शाश्वत वीज आणि ज्या आमच्या माता भगिनी आहेत, जे आमचे तरुण बांधव आहेत, त्यांच्या हाताला रोजगार, या 3 गोष्टीवरती आम्ही पुढल्या काळामध्ये काम करणार आहोत. अगदी आपल्यासोबत या ठिकाणी होत्या तर श्वेता पाटील, आणि विशेष म्हणजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना जर विजय झाला तर त्यांनी नक्कीच या ठिकाणी येणाऱ्या विजयानंतर या ठिकाणी महिलांसाठी आणि तरुणांसाठी रोजगार देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह स्वप्नील दुधारे, देशोन्नती न्यूज, मुंबई. अशा या तरुण हुन्नर व्यक्तिमत्वास देशोन्नतीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा.